इतिहास घडवणारे लोक राजवाड्यात जन्मत नाहीत, ते जन्म घेतात संघर्षातून. 19 एप्रिल 1891 महूच्या मातीमध्ये जन्म झाला, एका अशा बालकाचा जो पुढे भारताचा कणा बनणार होता. शाळा होती, पुस्तकं होती, पण सन्मान नव्हता. पाणी समोर होतं, पण तहान मिटवण्याचा अधिकार नव्हता. ही फक्त तहान नव्हती, हा होता अन्याय. आणि त्या अन्यायाने जन्म दिला एका प्रश्नाला, माणूस माणसाशी असा का वागतो. त्या अंधारात एक आवाज होता, वडिलांचा. भीमा, शिक्षण हेच तुझ्या खरं शस्त्र आहे. गरिबी होती, अवहेलना होती, पण स्वप्न मोठा होता. परदेशात जाऊन भीमारावांनी सिद्ध केलं, ज्ञानाला जात नसते. शिकला, पण एकट्यासाठी नाही. तो उभा राहिला, पण स्वतःसाठी नाही. हा लढा होता पाणी, शिक्षण आणि सन्मानासाठी. पाणी कुणाचा दान नाही, तो आमचा अधिकार आहे. आज नाही तर उद्या हा अन्याय संपणारच. स्वातंत्र्य मिळालं, पण ते टिकवण्यासाठी हवं होतं संविधान. आणि भारताला मिळाला एक शिल्पकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा ग्रंथ फक्त कायद्यांचा नाही, हा आहे समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा जाहीरनामा. देह गेला, पण विचार अमर राहिले. कारण बाबासाहेब एक व्यक्ती नव्हते, ते एक क्रांती होते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा आहे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा मार्ग. जय भीम.